राज्यात सुमारे 53,000 रास्तभाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली आहे. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतलेली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारनं सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासनं देण्यात आली, मात्र सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशननं 1 जानेवारीपासून देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,670 दुकानदार या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, मार्जिन मनी 300 रुपये करा, जी ऐवजी 4G मशीन द्यावं, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध कराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य रास्तभाव धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघानंही उडी घेतली आहे.